हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं रुटीन तुमच्यासोबत मी थोडंसं शेअर करणार आहे। तर आता इथं माझं टिफिन वगैरे झालं आहे, बाकीचं सगळं आवरले। आता लगेच फरशी पुसून घेते। तर फरशी पुसताना पाण्यामध्ये त्या हळद मीठ आणि गोमूत्र घातलं आहे आणि खूप दिवसांनी घातलं आहे। जवळजवळ 10 ते 15 दिवस झाला असं होत आलेत की पूर्ण अशी शुक्रवारची पण पूजा अशी गडबडीत होते। उंबरटाले पण तर राहतं, नाहीतर मग पूजा तर गडबडीनं होते। तर असंच व्हायला लागले। तर त्यासाठी मग आज ठरवलं मी व्हिडिओ नाही बनवला तरी चालेल, पण पूर्ण पूजा वगैरे सगळं लवकर आटपायची। तर त्यासाठी इथं माझं सगळं टिफिन वगैरे झालं आहे आणि आता पटकन फरशी पुसून मी लगेच आंघोळ करून घेते, म्हणजे मला पटकन 10:30च्या आतमध्ये देवपूजा माझी होईल पूर्ण। आणि ह्या तर उठलेलेच असतात विही पण आणि परी पण, त्यामुळे थोडंसं मग यांच्यामध्ये पण थोडा वेळ जातो। चहा दूध वगैरे देणं किंवा परीला दूध वगैरे पाजणं, गुट्टी पाजणं, ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो। तर आता इथं झालं सगळं, माझी फरशी वगैरे पुसले फायनली। आता मी लगेच आंघोळ करून आता देवपूजा करणार आहे। आणि इथं परी उठलेली होती, तर आता मग तिला इथं फरशी मी पुसलेली, तर ते लगेच फॅन मोठा लावून सुकवून टाकलं आणि आता तिला इकडे टाकलं। तर असं मध्ये मध्ये 2-3 वेळ हात वगैरे धुवावं लागतात, त्यामुळे थोडंसं प्रत्येक काम करताना जास्त वेळ लागतो। तर आता फायनली आज पूजा झाली आणि खूप छान पूजा झाली। 10:15पर्यंतच पूजा आवरली, सगळे व्यवस्थित फुलं वगैरे पण भेटली, त्यामुळे आज छान मस्त पूजा झाली। त्यामुळे जरा थोडंसं छान वाटतं आहे। तर आता पूजेनंतर मग लगेच इकडं बाहेरचं उंबरटाळे पण करून घेतलं आणि दरवाजावरती स्वस्तिक पण काढलं। आणि हल्ली नामस्मरण वगैरे पण करता येत नाही, कारण वेळच नाही पुरत आहे। तर जास्त चिडचिडच होते, का माहीत नाही मला। कदाचित गरमी वगैरे वाढली त्यामुळे उन्हाळा वगैरे असेल, आणि मग विही पण त्रास देते, त्यामुळे पूर्ण कामाचं मॅनेजमेंट वगैरे होत नाही, त्यामुळे तसं होत असेल कदाचित। तर असं आता झाली पूजा वगैरे छान झाली सगळी। आणि आता मग दिवसभराचे मग नंतर सगळे कामं वगैरे करून आता वाजलेत 5-6 वाजलेत, 5 नाही 6 वाजलेत। तर आता इथं मी चालले मार्केटमध्ये। तर विहीचे पप्पा वगैरे आलेले आज लवकर थोडेसे, तर त्यामुळे आता मी रोडवरून चालतच चालले। तर हा रोड जो आहे तर तो असा कच्चा रोड आहे, पूर्ण असा डांबरीचा जो रोड होता तर तो थोडासा उकरलेला होता। इथं ड्रेनेजचं काम चालू होतं, त्यामुळे पूर्ण आमच्या म्हणजे सोसायटीपासून असं खालीपर्यंत थोडंसं उकरलेलंच आहे रोड, त्यामुळं पाणी वगैरे पाऊस वगैरे आलं तर पूर्ण असं ओलं होते सगळे, पाणी वगैरे की चिखल होते। तर आता खाली सोसायटीमधून आल्यानंतर 1-2 मिनटाच्या अंतरावरच बघा इथं असं मार्केट चालू होतं आणि इथं भाज्या वगैरे भेटत आहेत। तर मला जास्त वेळ यायला भेटत नाही, मी 2 ते 3 आठवड्यापूर्वी आलेले तेव्हा भाज्या वगैरे स्वस्त होत्या, छान होत्या। पण आज थोड्याशा भाज्या खूपच महाग आहेत। पालकची जुडी वगैरे विचारली तर 30 रुपयाला बोलले जुडी, म्हणजे एकच फक्त, अशी जोडी वगैरे नाही, एकच 30ला होती। तर त्याच्यानंतर इथं थोडंसं असं काही बाकीचं वगैरे काही सामान असतं, तर मला खूपच म्हणजे नंतर ओझं वगैरे झालेलं, भाज्या वगैरे मी थोड्याशा घेतलेल्या, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काही बनवला नाही। पण काही ठिकाणी भाज्या फ्रेश होत्या, मग काही ठिकाणी असे कपडे वगैरे पण छोटे असतात, कुर्तीज वगैरे पण असतात छोटेसे, लहान मुलांचे इनर्स वगैरे बरंचच काही असतं। तर इथं होत्या भाज्या। मग आल्यानंतर सगळं जेवण वगैरे केलं ना, आता डायरेक्ट जेवायला घेतलं मी, कारण भूक खूप लागली। तर आज जेवणामध्ये वरण होतं आणि धिरडं बनवलेलं आणि भात आणि भाकरी। तर आता जेवण वगैरे झालं, मी काय आणलं दाखवते। इथं केळी आणलेली सगळं, तर आणि त्याच्यानंतर मग इथं वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या। वाटाण्याच्या शेंगा खूप महाग होत्या, 100 रुपये किलो होत्या, तरी मी आणल्या। आणि इथं थोडीशी ती फ्रायवाली मिरची आहे याच्यामध्ये, आणि थोडीशी भेंडी आणि बटाटा, आणि हे लिंबू तर किलोवरतीच दिले, म्हणजे ज्या एकावर ते 90लाच किलोवरती असं त्यांनी वेट केलं। आणि हे चहा पिण्याचे कप जे आहे तर ते थोडेसे 2च राहिलेले आहेत, तर कोणी आलं एक्स्ट्रा तर म्हणून मग हे थोडेसे कप पण घेऊन आले मी। तर असंच एवढं सगळं भरपूर सामान खरेदी केलं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे तर झालं आधी। आता लगेच मग भांडे वगैरे धुवून घेतले। तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, जास्त काही नाही बनवलं आहे। जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।